सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. नवीन व्हिडिओवर तुमचं स्वागत आहे. व्हिडिओला कंटिन्यू राहा, संपूर्ण अपडेट तुम्हाला देण्यात येईल. तर आज अपडेट अशी आहे की आज आहे 27 डिसेंबर. तर 27 डिसेंबरला आज 73 लाख महिलांना पैसे वाटप. हो, 73 लाख महिलांना या ठिकाणी पैसे वाटप झालेले आहेत. मकर संक्रांतीचं हे बोनस म्हणून त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी ही घोषणा केलेली आहे. तर बघूया अपडेट सविस्तर काय आहे. तर आज 27 तारखेला 73 लाख महिलांना त्यांच्या पैसे त्यांच्या खात्यावरती हे वाटप करण्यात आलेले आहेत. ही बाब खरी आहे मित्रांनो. तर व्हिडिओला कंटिन्यू राहा सर्व बाब जाणून घेण्यासाठी. तर अपडेट अशी आहे की ते लाडकी बहीण योजना. तर आज दिनांक 27 डिसेंबर 2024 आत्ताची सर्वात मोठी जबरदस्त भेटत आहे. लाडकी बहीण योजनेविषयी आज 73 लाख महिलांचे पैसे भेटणार आहेत. सोबतच मकर संक्रांतीसाठी स्पेशल गिफ्टसुद्धा आहे. तर 73 लाख महिलांना या ठिकाणी 27 डिसेंबर या रोजी त्यांनी पैसे वाटपास सुरुवात केलेली आहे. तर तुम्हाला तुमचे पैसे आले असतील तर तुम्ही ते कमेंट करू शकता की आम्हाला पैसे हे या ठिकाणी आलेले आहेत. हो, 27 लाख महिलांना हे पैसे वाटप करण्यात आलेले आहे. महिलांसाठी 1500 जो हप्ता आहे तो 31 तारखेपर्यंत पडणार आहे. 23 तारखेपासून सुरुवात झालेली आहे हप्ता पडायला. तुम्हाला तुमचा हप्ता आला असेल तर तुम्ही कमेंट करू शकता की आम्हाला आमचा 1500 रुपयाचा हप्ता हा आलेला आहे आणि कोणत्या तारखेला पडलेला आहे हे पण सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघला हे पण तुम्ही सांगू शकता. लाडकी बहीण योजना मित्रांनो या ठिकाणी झालं 27 डिसेंबर आहे. 27 डिसेंबर 2024 आताच्या घडीची सर्वात जबरदस्त बातमी आहे. 73 लाख महिलांचे पैसे भेटणार. हो, त्यांच्या अकाउंटवरती टाकण्यात आलेले आहे. हे काम 23 तारखेपासून करण्यात आलेलं आहे. देवेंद्रजी फडणवीस यांची त्या दिवशी घोषणा झाली की 23 तारखेपासून जे 31 तारखेपर्यंत हे त्यांच्या अकाउंटवरती पैसे पाठवायचं काम त्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे. तर पैसे तुम्हाला आले असतील तर तुम्ही कमेंट करू शकता की आम्हाला पैसे आलेले आहेत. 1500 रुपयांचा हप्ता हा त्यांच्या अकाउंटवरती टाकण्यात येणार होता आणि जो 2100 रुपयाचा हप्ता आहे ते 2100 रुपयाचा हप्ता हा देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं की 2100 रुपयाचा हप्ता हा त्यांना त्यांच्या अकाउंटवरती आताच टाकला जाणार नाही. तर तो 2100 रुपयाचा हप्ता ती कधीपासून सुरू करणार आहे हे सांगायचं झालं तर ते 2100 रुपयाचा हप्ता हा ते देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं होतं की 2100 रुपयाचा हप्ता हा फेब्रुवारी किंवा मार्च या 2 महिन्यांमध्ये ते फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यामध्ये ते पैसे हे टाकणारे आहेत. आणि अगोदर तुम्हाला एकही रुपया तुमचा लाडक्या बहिणी योजनेचा तुम्हाला एकही रुपया तुमच्या अकाउंटवरती आलेला नसेल अशा बहिणींसाठी सूचना की तुम्हाला लवकरात लवकर 31 तारखेपर्यंत हे 1500 रुपये आणि पाठीमागचे सुद्धा पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत. 7वा आणि 8वा हप्ता हे तुम्हाला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये भेटणार आहे. 1 जानेवारीपासून नवीन वर्षाची सुरुवात म्हणून 1 जानेवारीपासून हे तुम्हाला 7वा आणि 8वा हप्ता टाकणार आहे. तोपर्यंत बाकीचे 6 हप्ते तुम्हाला आले असेल तर तुम्ही कमेंट करू शकता की 6 पैकी किती हप्ते तुम्हाला या ठिकाणी आले आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 6वा हप्ता हा तुम्हाला 31 तारखेपर्यंत पडणार आहे. 27 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. बऱ्याच भागामध्ये पैसे हे आणखी पोहोचलेले नाहीत, परंतु लवकरात लवकर हे पैसे तुमच्या खात्यावरती टाकण्यात येणार आहेत. आणि काही महिलांचा प्रश्न असा आहे की दादा आम्हाला पैसे आलेले नाहीत. कारण पैसे का आले नाहीत याची बाब तुम्ही काळजीपूर्वक लक्ष घ्यायचे आहे. कारण पैसे अशा महिलांना सुद्धा आले नाहीत की त्यांचा फॉर्म त्रुटीमध्ये होता, अशा महिलांना पैसे आले नाहीत. आणि ज्या महिलांचं आधार कार्ड त्यांच्या बँकला लिंक नव्हतं अशा महिलांना सुद्धा पैसे आलेले नाहीत. या ठिकाणी पाहू शकता 73 लाख महिलांना पैसे हे त्यांच्या खात्यावरती मकर संक्रांतीचं गिफ्ट म्हणून ते टाकणार आहेत. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की 80% महिला यापासून वंचित आहेत. कारण की लवकरात लवकर त्यांना हे पैसे त्यांच्या भागानुसार टाकण्यात येणार आहेत. ते 10 जिल्हेसुद्धा मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते, परंतु त्यामध्ये आता 5 जिल्हे ॲड झाले आहेत. त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का ते कमेंट करू शकता. ते 15 जिल्हे कोणते आहेत हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया. आता महिलांचा प्रश्न असा आहे की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महिलांचे प्रश्न काय आहेत. या ठिकाणी महिलांचा प्रश्न असा सुद्धा आहे की आता महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे. मित्रांनो या ठिकाणी 73 लाख महिलांचे पैसे हे त्यांच्या खात्यावरती टाकण्यात आलेले आहेत. आणि काही महिलांचा प्रश्न असा होता की
मकर संक्रांतीचा बोनसच समजा या बातमीला अन्नपूर्णा योजनेचं काय झालं. अन्नपूर्णा योजनेचं सुद्धा तुम्हाला हे पैसे तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर टाकले जाणार आहेत. तुम्हाला कोणतीही काळजी करायची गरज नाही. हे पैसे तुमच्या अकाउंटवरती लवकरात लवकर येतील. महिलांना काळजी करायची गरज नाही. मकर संक्रांतीचं बोनस म्हणून ते लवकरात लवकर पैसे तुम्हाला 31 तारखेपर्यंत तुमच्या खात्यावरती बघायला भेटतील. 31 तारखे हो, तुम्ही तुमचे खाते जाऊन चेक करू शकता. पैसे पडले असतील तुमच्या खात्यावरती, जर पडले असतील तर कमेंट करा. आज दुपारी म्हणजे आज संध्याकाळी तुम्हाला 10 वाजेपर्यंत हे पैसे तुम्हाला 1500 रुपये तुमच्या खात्यावरती पडणार होते. अगोदर सांगायचं झालं तर 10 जिल्हे होते, त्या 10 जिल्ह्यांमध्येच पडणार होते. परंतु आता 15 जिल्हे त्यात ॲड झालेले आहेत. त्या 15 जिल्ह्यांमध्ये तसं तर 36 जिल्ह्यांमध्ये पैसे हे पडणारे आहेत. परंतु त्यामध्ये 15 जिल्हे आहेत. त्या 15 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे भेटण्याची दाट शक्यता आहे, अशी आम्हाला वरून सूत्रांकडून माहिती भेटलेली आहे. त्या 15 जिल्ह्यांमध्ये लवकरात लवकर पैसे हे तुम्हाला टाकले जातील. ते 15 जिल्हेसुद्धा आपण पाहणार आहोत कोणते आहेत ते. तर त्या 15 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आहे का हे कमेंट करून तुम्ही सांगू शकता. आणि जर पैसे आले असतील ते पण तुम्ही सांगू शकता. काल बऱ्याच महिलांनी मला कमेंट केली होती की दादा आम्हाला पैसे आलेत, पण 7वा आणि 8वा हप्ता कधी येणार. आता 6च हप्ते कंप्लीट होऊ द्या महिलांनो. तुम्हाला 7वा आणि 8वा हप्ता हा जानेवारीच्या पहिल्या वीकमध्ये बघायला भेटेल. जानेवारीच्या महिन्यामध्ये किंवा पहिल्या वीकमध्ये तुम्हाला ते हप्ताभर तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटेल. तर सविस्तर आपण बातमी बघूया. आता हे बघा, महिलांना दुसरं एक बोनस होतं. ते बोनस म्हणजे काय आहे, मकर संक्रांतीचं बोनस. ते बोनस म्हणजे तुम्हाला काय आहे ते या ठिकाणी सांगू शकतो. 20 लाख घरकुले लाडक्या बहिणींसाठी 20 लाख घरकुले हे लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी भेटणार आहेत. परंतु सर्वात महत्त्वाची बाब पात्रता आणि अटी. हो, त्या 2 गोष्टी इथं ॲड आहेत, पात्रता आणि अटी. ज्या आता पात्रता आणि अटी. या पात्रता आणि अटी काय आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतो. पात्रता आणि अटी अशा आहेत मित्रांनो. या ठिकाणी पात्रता आणि अटी अशा आहेत की ज्या महिलांना खरंच गरज आहे घरांची, अशा महिलांना या ठिकाणी पैसे हे भेटणारे आहेत. हो, ज्या महिलांना खरंच गरज आहे घरांची, अशा महिलांनाच या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. तर आपण अटी आणि पात्रता बघू. या ठिकाणी काय आहे अटी आणि पात्रता सांगतो मी तुम्हाला. पात्रता अशी आहे की तुमच्या नावावरती 1 किंवा 2 गुंठे शेत म्हणजे जमीन पाहिजे. 1 किंवा 2 गुंठे तुम्हाला जमीन पाहिजे, ती लागतच आहे मित्रांनो. अशी त्यांची अटच आहे. आणि अटी अशी आहेत की ज्या महिलांना खरंच गरज आहे अशा महिलांना त्यांनी देवेंद्रजी फडणवीस यांनी ते पैसे 20 लाख घर द्यायला सांगितले आहे. अशाच महिलांना इथे घरे भेटणार आहेत. बाकी कोणत्याही महिलांना घरे भेटणार नाहीत. बऱ्याच महिला या अटींमध्ये आणि पात्रतेमध्ये वगळत आहेत. पात्रता अशी आहे की त्या महिलांनी महिला ह्या लाडकी बहीण योजना आणि ती उज्ज्वला गॅस योजना, या 2 गॅस योजनाचा जर वापर महिला करत असतील, या 2 योजनेचा जर लाभ महिला घेत असतील, अशा महिलांना या ठिकाणी या योजनेत पात्र केलं जाणार आहे. आणि अट अशी आहे की त्या महिलांच्या नावावरती 2 किंवा 3 गुंठे शेत हे पाहिजेच आहे. ही जागा ही त्यांच्या नावावरती पाहिजेच आहे, तरच त्यांना हे पैसे या ठिकाणी देण्याचं काम केंद्र सरकार हे करणार आहे. आता सर्वात महत्त्वाची बाब सांगायचं झालं तर या ठिकाणी असे प्रश्न काय आहेत की आज कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत. आज अशाच महिलांना पैसे मिळणार आहेत की त्यांच्या अकाउंटवरती कोणतेही एकही हप्ता त्यांच्या अकाउंटवरती पडलेला नाही. अशाच महिलांना इथे या ठिकाणी 1500 रुपये भेटणार आहेत. आणि बाकीच्या महिलांचं काय, बाकीच्या महिलांना पडणार आहेत का नाही. हो, बाकीच्या महिलांना पण पडणार आहेत. परंतु सर्वात अगोदर ज्या महिलांच्या अकाउंटवरती एकही रुपया आलेला नाही अशा महिलांना अगोदर 1500 रुपये टाकून आणि 4500 रुपये हे 2 हप्ते टाकून त्यांना मोकळं केलं जाणार आहे. परंतु पैसे हे तुमच्या अकाउंटवरती तुम्हाला पाहायला भेटतील लवकरात लवकर. आज पैसे हे 10 वाजेपर्यंत पडणार होते. आणि सांगायचं झालं तर ते 10 जिल्हे होते की त्यांच्या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे पडणारे होते. परंतु त्यात आता वाढ केलेली आहे, 15 जिल्हे झालेले आहेत. म्हणजे हे काम खूप फास्ट होत आहे मित्रांनो. सांगायचं झालं तर तुम्हाला पैसे हे आज 10 वाजेपर्यंत पडू शकतात. जर पैसे पडले असतील तर तुम्ही कमेंट करा की आम्हाला पैसे आलेले. रक्कम किती मिळणार. हो, रक्कम किती मिळणार हा एक प्रश्न आहे महिलांचा. रक्कम तुम्हाला भेटणार आहे 1500 रुपये. आणि मागचे
4,500 रुपये 4,200 रुपये असे 2 हप्ते तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती एकही रुपये आला नसेल अशा महिलांना या ठिकाणी भेटत आहेत. आणि तुमच्या अकाउंटवरती जर मागचे हप्ते भेटले असतील, म्हणजे मागचे हप्ते जर पडले असतील, 5 हप्ते जर पडले असतील, अशा महिलांना या ठिकाणी तर 1,500 रुपये भेटणार आहेत. आणि ज्या महिलांना एकही रुपये आला नाही त्यांच्यासुद्धा अकाउंटवरती पैसे येणार आहे. मागील पैसे येणार आहेत, पैसे येणार हो. तर मागील पैसे सर्व या ठिकाणी येणार आहेत. या ठिकाणी महत्त्वाची बाब म्हणजे मागील पैसेसुद्धा तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत. चला तर मग पुढील अपडेट बघूया. आता कोणते ते 15 जिल्हे आहेत, या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार होते, तर तुम्हाला ते जिल्हे सांगतो. या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटते. तर ते 15 जिल्हे आपण पाहूया या ठिकाणी कोणते कोणते आहेत ते. त्या 15 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे या ठिकाणी भेटणार आहेत. तर ते 15 जिल्हे असे आहेत की धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, अकोला, सातारा, सांगली, अहमदनगर, लातूर हे जेवढे टिक केलेले आहे या भागांमध्ये सर्वात अगोदर पैसे या ठिकाणी भेटणार आहेत. हो, या भागांमध्ये लवकरात लवकर पैसे टाकण्याचं काम सरकार करत आहे. आणि इकडला जो भाग आहे या भागांमध्ये उशिरा पैसे जाण्याचं काम आहे जाणार आहेत. तर 15 जिल्ह्यांमध्ये पैसे पडण्याचं लवकरात लवकर त्यांनी प्रोसेस हाती घेतलेली आहे. हो, तुमच्या अकाउंटवरती लवकरच पैसे भेटतील. काहीही चिंता करायची बाब नाही, 15 जिल्ह्यांमध्ये लवकरात लवकर पैसे टाकण्याचं काम सरकारने हाती घेतलेलं आहे. देवेंद्रजी फडणवीस यांची प्रोसेस खूप फास्ट चालू आहे. लवकरात लवकर पैसे तुमच्या अकाउंटवरती पडतील. जर पैसे तुमच्या अकाउंटवरती पडले असतील तर तुम्ही कमेंट करू शकता की दादा आम्हाला पैसे आलेले आहेत. आणि सर्व महिलांना या ठिकाणी पैसे पडणार आहेत. कोणत्याच महिला या योजनेपासून वंचित राहणार नाहीत. सर्व महिलांना या ठिकाणी पैसे टाकण्याचं काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती घेतलेलं आहे. तर सांगायचं झालं तर इथं काही त्यांनी सांगितलेलं आहे असं बघा. त्यांनी असं सांगितलं आहे की हे बघा, त्यांनी असं सांगितलं या ठिकाणी तुम्ही वाचू शकता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी वचन दिल्याप्रमाणे पैसे हे त्यांच्या अकाउंटवरती टाकण्याचं काम त्यांनी हाती घेतलेलं होतं. परंतु त्यांनी हे पण सांगितलं होतं 21+2100 हे पैसे तुम्हाला कधी भेटणार आहेत. मी तुम्हाला मगापासून हेच सांगतोय की 2100 आणि 2100 हे पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती आताच नाही, नवीन वर्षापासून फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांमध्ये हे पैसे तुम्हाला 2100+2100 रुपये तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटतील. हो, या 2 महिन्यांमध्ये हे तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटतील. ते पैसे आत्ताच तुम्हाला या ठिकाणी भेटणार नाहीत. 2100 आणि 2100 या 2100 आणि 2100 रुपये हे 2 तुम्हाला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यांमध्ये किंवा फेब्रुवारी, मार्च तर 100% या 2 महिन्यामध्ये भेटणार आहेत. तर आपण समोर बघूया. पैसे पडले की लगेच मॅसेज येणार. हो, पैसे पडले की लगेच तुमच्या अकाउंटवरती मॅसेज येईल. बऱ्याच महिलांना मॅसेज येऊन पण समजत नाही की आमच्या अकाउंटवरती पैसे पडलेत का. जर पैसे पडले असतील तर तुम्ही तुमच्या अकाउंट लगेच चेक करू शकता. बऱ्याच महिलांना या ठिकाणी पैसे पडलेले आहेत. तुम्ही तुमचे मॅसेज चेक करा. पैसे पडले असतील तर तुम्ही कमेंट करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहता हे पण लवकरात लवकर सांगा. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी अशी आहे की खरं सांगायचं झालं तर तुम्ही कमेंट नाही करत. कमेंट करा. तुमच्या जिल्ह्यात पैसे आले असतील तर कमेंट करा. आता हे काय 3 गोष्टी चेक करा पैसे जमा करायचे असतील तर. हो, 3 गोष्टी चेक करा. तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे का, तुमचे पोस्ट बँकमध्ये अकाउंट आहे का, आणि तुमचा आधार कार्ड तुमच्या बँकला लिंक आहे का. जर असेल, या 3 गोष्टी जर असतील तर तुमच्या अकाउंटवरती पैसे हे लवकरात लवकर पोहोचतील. तर सर्व महिलांना या ठिकाणी पैसे देण्याचं काम सरकारने हाती घेतलेलं आहे. परंतु या 3 जर अटी असतील तर तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती लवकर पैसे हे पडले जातील. तुम्ही तुमचे खाते चेक करू शकता. आणि जर व्हिडिओला जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती सर्व लाडकी बहीण योजना याविषयी सर्व क्विक अपडेट तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती पाहायला भेटेल. आज 10 वाजेपर्यंत हे पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत. जर पैसे आले असतील तर तुम्ही कमेंट करू शकता की दादा आम्हाला पैसे आलेले आहेत. चला तर भेटूया मग पुढील अपडेटसोबत. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर पैसे पडले असतील तर कमेंट करा. भेटूया नवीन अपडेटसोबत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.